पण एक लक्षात ठेव, इतिहासात नोंद होईल आज. या माडवण गावात येऊन या वाडीत येऊन बाल गोपाळ मित्र मंडळ या मंडळात आज ही ठेवलेली भारी आहे बुवा. ती आज सुशांत जोईला इथेच थांबेल तुझ्यासोबत. तो माझा शब्द आहे, रंगदेवतेला स्मरून सांगतो. जर जो माणूस सांगत असाल पोलीस कंप्लेंट, आतापर्यंत कधी पोलीस कंप्लेंट झाले काय हो? मोबाईल लोकरे फोन आता पण लोकरे फोन माझं फोन नाव उचलले नाही असताना बुवा. आज माझं ह्याच्यात नाही येऊन बुवा, ए भजन क्षेत्रात माझी लायकी नाही, मला लक्षात ठेव. जर गणेश पांचाळे बुवाने आता जर फोन लावलेला उचलले नाही ना बुवा, चॅलेंज आहे ना बुवा. ए व्हिडिओ करून घे, चल ए व्हिडिओ कर पुढे. हो असू दे, करता एवढी बघ कणकवली ज्या दिवशी भारी झाली, थोडी तुझी भारी जड झाली. चल त्यावेळी तुझी, माझं ऐकून घ्या मी काय बोलतोय. तुम्ही त्याच्या मतानं असत 100%, पण तुमच्या चरणाची नतमस्तक आहे. तू बोलतोय काय घरामध्ये? तू फालतू विषय काढले, मी गप्प राहलोय ना. पण मी बोलला असते तुम्ही माका मूर्ख चढवला असतात. काय तू मूर्ख बोलतो म्हणजे तुझ्या अंगात चोरी आहे. ह्या पण बरोबर आहे. एका दादाने सांगलं तुम्ही मारान घ्या, मी चालले उद्या मुंबई. पण बुवा मी काय सांगतोय, ज्यावेळी कणकवली सारख्या ठिकाणी त्या शहरात बुवा धुमाळ्यांच्या गणपतीची भारी केली, त्यावेळेस तू थोडा जड गेलास बुवा. 100% ना. तुझी कोरस मंडळी साक्षी आहे, तुझा मोठा भाऊ साक्षी आहे बुवा. मनीषच वांगे हो माझं भूषण होतो भाजू. तेव्हा मी काय सांगते, जेव्हा भारी जड झाली तेव्हा मी तुषारला सांगितलं का की बाबा भारी तुझी जड झाली आहे, तुषार टाकू नको. हा थोडंफार उशीर झालो, पण A to Z शब्द युट्यूबला इलो की नाही, इलो की नाही, भारी इली नाही असं झाला काय? टाकूचीच आहे. बाईलेगिरी करणार सुशांत जोईल नाही. अरे नको दा काय, तुझी लायकी नाही, ह्या नाही ता नाही, सत्यनार नाही भगवते वाचवून असं बघून घेते तिकडे. चल पुढे तो हनुमान बघून घे. अरे बुवा काय असतं, तुला लाज नाही वाटत? अरे तू एवढा लक्षात घे बुवा. अरे आदराने मी सांगते ना बुवा की माका थय माझं जोडी का जोडी तूच हवं, स्वप्नील गोसावीच हवा. बोलले नको, तुझी विद्वत्ता नाही माझ्या एवढा कार्यक्रम करूचे, लक्षात घे. नाही रोज चिडवलं तरी अहो एवढा मी नाव कमवलंय, पण आपल्या फळ्या बुवांच्या नादाक लागान मी माझं नाव ह्या घालू काय? त्यापेक्षा आपले राजू माझं बुवा कितीतरी चांगलं पटीचो. अरे आज तू का सांगते हो माझ्या शिरशेकर बुवांचा होतो सौरभ, अरे तो तरी बरो गाता. अरे तो तरी चांगलं स्वराज गाता ना बुवा. अभिमान आहे बुवा माझ्या पट्टीचा बुवा, तुझ्या पट्टीचा पण अभिमान आहे. तू बुवा जर सांगत असशील की अभिषेक बुवा, तुला काय बुवाने सांगितलं की अभिषेक बुवा म्हणतात काय बघ, दाखव रे तुझे मेसेज दाखव. पोलीस बघा मेसेज. ए बुवा आपण युट्यूब बंद करायचं आणि एवढे फक्त, अरे असू दे ना 25-30, पण जाणते ते भजनी श्रोते, अरे त्यांच्यापर्यंत बाबुवा आपण एखाद्या बुवाची नको ती बदनामी करतोय, कितपत योग्य मला सांगा. आणि तुम्ही टाळ्या वाजवता. हो तुमका काय नवरी बरो नवरो बरो. आज जर मी आता एवढं तुका सांगते ना, आज जर मी थांबलोय ना बुवा, अरे हे असे बारे झाले ना बुवा, तर उद्या आदराने सांगणार बुवा कायच्या वसावीने जोईलच होयो. पण तू जर अर्थाचा अनर्थ करत असेल तर बुवा अर्थ नाही ना त्याला. माझो फाळको बरो, माझो खांडेकर बरो, हा समीर कदम बुवा जोडीला घेतात, विशाल मसूरकर बुवा जोडीला घेतात, नामांकित भजनी बुवा जोडीला घेतात बुवा. मग काय? अरे पण नको तर तू काहीतरी बोलशील ते ऐकून घेणार नाही ना बुवा. बुवाने सांगितलं बुवा असू दे, सगळा तुमचा जड झाला त्यामुळे ती बारी तुझी इली ना. मग त्यानंतर त्या बारीचा तू काय जे शब्द फेक केलं कॉलवर तिथं तुका आठवता? अरे तुझा नशीब तू स्विच ऑफ करतो, लावलंय चार्जिंगला, गजरा गत्तीर एक झालं तर माझं चार्जर फास्ट हा अभंगात पेटवणार एवढा पण नक्की. पण एका हात तोडल्याशिवाय जात नाही. असं नसतं ना बुवा. अरे तू जेव्हा सरलं बुवा, तू ह्या पेटीवरून जेव्हा उठून गेलास ना बुवा भजन, अरे समोरच्या बुवाचं नोटिशन चालू आहे, मला उठण्यासारखं नाही काय? मायबाप भजस होते मला सांगा, आहे ना स्थानावरती बसून, गुरूंची शिकवण आहे बुवा. सुरुवातीला मी सांगितलं की अभिषेक शिरसाडे बुवांचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम करून आलो, आणि अभिषेक बुवांचा मेसेज जिला माझ्या पोचलंच का? अरे जिलासारखे माका वावरतात ते. आणि तू काय स्वतःचा गुरु कापण्याक विचारित नाही ना, त्यांनी दुसऱ्या बुवांका बोलू नये, लक्षात घे. आलो ना कार्यक्रम करून, हा दाखवत ना पुढे रे, असं नसतं ना बुवा. ते काय बोललोस ते माका विषय माहिती नाही, तू सांगितलंस बुवा अरे गुंडू बुवांचा विषय. अरे तुषारचे ने गुंडू बुवांचे संबंध काय तुका माहिती आहेत काय? फळी आहे. आणि माझे ने गुंडू बुवांचे संबंध काय तुला माहिती आहेत? खुदोडीशी लेवल दे बुवा. अरे तू जेव्हा भजन जेव्हा करीत नसती ना बुवा, अभिमानाने सांगतो माका एका गोष्टीचा राग गेलो युट्यूबर्स. अरे आज युट्यूबर मुळे
आपण जगात पोचतो आणि जगात आपल्याला कोण नवोदित कलावंत पोहोचवण्याचं काम कोण करत असत ते युट्यूब वाले जोरदार टाळ्या वाजवा असल्या कलाकारांसाठी बुवा. आणि तू बोलतो अरे तू ज्यापासून भजन नाही ना बुवा केलं त्यापासून लोक नामांकित भजनी बुवांचे जग प्रसिद्ध बारे हो करतात तुषारा असे नामवंत सगळे युट्यूबर पोहोचवतात बुवा. हे आपल्या अभिमान होय बुवा. अरे 8 वर्ष बुवा भजन क्षेत्रात बुवा माका पकवास साथ करता असं व्हाया बुवा. ऐकलं तुका आधी वळखताच कोणा तुझे गुरुवारी आधी तुका मानतात काय माका सांग. तू एक बारी कधी कणकवलीतली बारी सोडलं असतं ते पडेला तुझा कांडाप काढला साक्षी आहे ना युट्यूब. अरे कोणाचा बुवा नादाला लागतोय. दे रे मोबाईल जरा तू मोबाईल दे काय तुझा मोबाईल. गाणं बघ गाणं निस्ती जराशी ओळ म्हटली म्हणून झालं नाही. लोक थुक नाही लावणार जोईल बुवा नाही थुक लावणार. अभिषेक बुवांचा बुवा सांगतोय ना बुवा हे अभिषेक बुवांना आता जरी फोन लावून सांगितलंय ना बुवा असा विषय युट्यूब जाऊ द्या. माझे अभिषेक शिरसाट बुवाने ऐकलं पाहिजे बुवा. लोकांनी काहीतरी गैरसमज झाला पण त्या अभिषेक बुवांच्या चरणापाशी जाण्याची बुवा मला वेळ आली. मी गेलो माझ्या अविनाश घाडी बुवांना घेऊन गेलो माझ्या गुरस मंडळीला घेऊन गेलो. काय बुवा का तर अभिषेक शिरसाट बुवा त्या ताकदीचे आहेत आणि एकमेव भजनी बुवा अभिषेक शिरसाट बुवा स्वतः एक कागद न ठेवता बुवा गजर करण्याची ताकद माझ्या अभिषेक शिरसाट बुवा. अभिमान आहे ना बुवा माझ्या गुरुजनांचा. अरे यमाक फसून इलेलो माणूस जर कोण असत नाही यमाक म्हणून सांगितले शेतकऱ्याचे आणि माझे तुका काय आमचे संबंध ते तुका फळ्या समजणार अरे भारी झाली अभिषेक बुवांची. अरे ही हरिभजनाची ताकद आहे आणि त्यांच्या धर्मपत्नी त्यांची पत्नी आहे त्यांची कृपा त्यांच्या आई वडिलांचे आशीर्वाद मायबाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद म्हणून माझी अभिषेक शिरसाट बुवा आज पुन्हा एकदा भजन क्षेत्रात आहेत बुवा. अभिमान आहे बुवा. यामाग फसून परत हे इकडे येईल म्हणजे ही हरिभजनाची ताकद बघा. असं नाही ना बुवा मी बोललो तुझ्या पेटीत बोलतच नाही पण तुझा स्टँडर्ड आहे तर मग तू चांगल्या पद्धतीची पेटी घेऊन ना. अरे स्वर वाजले बुवा तरी एखादा स्वर पण आपला विराट नसला पाहिजे. तुझा स्टँडर्ड आहे ना. आता माका बघूचा ना बुवा ज्या ठिकाणी स्वप्नील गोसावी असेल आणि त्या ठिकाणी जर मला आयोजकांनी सांगितलं तुम्ही बारी करा 15,000 50,000 जरी दिल्या नाही तरी बारी स्वीकारूच नाही. आज जी बारी केली ही शेवटची सांगते भगवती मातेला स्मरून सांगतो. प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता. ए यो राग खायचो तुका माहिती आहे ना मग माका पण माहिती आहे पण मगाशी तू राग आळवलंस ना त्याच्यात ह्याच माझ्या पांचाळपट्टीतला आणि मी जो अभंग म्हणतोय ना बुवा तो अभंगात तुका त्या जोग रागाच्या मार्फत घेऊचो लागलो. ही तुझी पात्रता तू आज वळा विठ्ठला नाम राग खायचो हे काय सुशांत 8 वर्ष घोटिया नाही खेळता. अरे तुका सांगलं असतंय जेवढे शाली माझे कपड आहेत ना तेवढा तुझा प्रेत जाळत लक्षात घे. एवढे शाली माझ्या ह्याच्यात अरे हे काय नाही हे मुद्दाम असे आणि माझ्या घरात येऊन बघ ऐकलं घरात माझ्या येऊन बघ. खरं ना खोटं ना सांगत आहे खरं सांगतो का सत्यनारायण भगवते बुवा ऐका हो तुका लाज नाही वाटत अरे हो वैताग रागा सतरंगी पण नाही. अरे त्या ताईलाच बुवा ताई समोर आहे बुवा तुम्ही काय भाषा वापरता. अरे माझ्या रूम मध्ये येऊन बघ जेवढी बक्षिसं मारले ना बुवा हे माझ्या मायबाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद आहेत आई वडिलांचे आशीर्वाद माझ्या गुरूंचे आशीर्वाद आहेत. म्हणून 1 ते 3 नंबर मध्ये काय माहितीये की नाही तुका 1 ते 3 नंबर मध्ये बुवा बक्षीस पटकवतो. काय ही ताकद आहे बुवा माझ्यात. तेवढा मी खासतोय तुझ्यासारख्या टांगडा वर करून नाही होय. तू माका भजन शिकू नको ऐकलं. भांडूप सारख्या ठिकाणी माझ्या कारणे बुवा विचार 3य क्रमांक ते कोणाची तरी डाळ शिजत नाही आणि कुडाळ मध्ये जाऊन ब्राह्मणदेव मालवण कुडाळ त्या पट्ट्यात बुवा नंबर कमवला. माझे कितीतरी गायक सुंदर आहेत हा नावं घेतली तर तुका आणि परत ह्या होईल. कुडाळ पण पंढरीच्या भजनाची जशी आपली देवगड आहे अहो नामांकित रागधारी भजना करणारे बुवा आहेत आणि हे कालचे शेमडे माका शिकवतो.
स्पर्श होता तुझा विसरलो भानवी. ए बंद करू नको. थांब रे, थांब. व्यवस्थित रे का झक मारू सांगलं मला छान पण झक मारू सांगलं काय तू चॅनल तुझा बंद करू. माझ्यात काहीतरी किडे नाहीत ना, माझ्यात काही चुकी नाही ना, मग तू चालू ठेव. लोकांनी माका वाट मारताना हे चप्पल घेऊन तिथे येऊन कान पडत मारलं तर या रंगदेवतेर घे, रंगदेवतेर बसून घे. आपल्या अंगात चुकी नाही ना. आपलं गुरु धडा, माझं गुरु धडा माझ्यासाठी. अभिषेक शिरसाट भाऊ माझे गुरु माझ्यासाठी धडत. मीटिंग लावता हरियाण भाऊ पण धडत. एवढ्या पद्धतीचे आम्ही कार्यक्रम करतो बुवा. रागधारी भजन गातो. एखाद्या माणसाने येऊन सांगायचं की राग एका पण रागात बरोबर त्यांनी भजन नाही केलं म्हणून. तुझ्यासारखे येड्या कोंबड्याने माका शिकूक नाही भजन करू. चल. स्पर्श होता तुझा विसरलो वानवी. स्पर्श होता तुझा विसरलो वानवी. कुंद श्वासातला काशीला काय कळतं मान हलवतं ते. नयन कागे आई मिटोनी तू घेतला प्रथम तुझ पाला. प्रथम जय गंगे भगीरथी, जय गंगे भगीरथी, हर गंगे हर गंगे जय गंगे जेवढे राग गाईन ना बोल. तुझीच कॅपॅसिटी आहे का ओळखूची. मी ह्या रागातून त्या रागात, त्या रागातून ह्या रागात, ह्या रागातून परत त्या रागात. अरे कधीतरी आमचे स्टँडचे पोत वैभव सावंत म्हणा, सुजित परब आहे तुझ्या पटीत पण आहे ना, त्या बुवा नावाला जरा बारीक करून बघ. जेव्हा आपली पात्रता समजा बुवा. लक्षात ठेव. माझे समीर कदम ऐकलं, गुरुबंधू आहेत तुझे, मग त्यांचे तरी भजन ऐक जरा. अरे गुंडू बुवा काय ते तू मला सांगू नकोस. त्यांच्याकडून बुवा मी अध्यात्म शिकतो. अरे कलियुग आहे. या कलियुगामध्ये बुवा मोर नाचताना रडतोय. कोणाचा रे या, कोणाचा? तुका वाटला काय तू कोरस मध्ये गुंडू बुवांच्या साथ देता म्हणजे तुका काय भारतरत्न देऊ गयो? बरोबर की नाही? पॉइंट आहे ना. अरे हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय, जिवंत माणूस या पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस या पाण्यावरती तरंगतोय. हे माझ्या गुंडूबुवाने सांगावं. आम्ही काहीतरी चांगलं वाटलं तर आम्ही घेतो ना. लोकेबुवा पण माझे गुरु समान आहेत. लोकेबुवांकडून पण मी काहीतरी घेऊ शकतो. मला वाटेल त्यांच्याकडून मी घे. असं कुठे नियम लिहिलेला नाहीये की कोणाकडून काहीतरी तू घ्यायचं नाही, चोरायचं नाही. आता आपले तुझे पांचाळ बुवा बरोबर ना, तुझे गुरुवर्य, त्या पांचाळ बुवांकडून पण मी काहीतरी घेऊ शकतो ना बुवा. आणि ती व्यक्ती माका देऊ शकता. उद्या फोन लावूया कॉन्फरन्स. तू का कितपत देऊ शकते ते माका कितपत. तू ह्या बी बोलू शकत. चरणाची नतमस्तक आहे. मी गुरूंपर्यंत कधी जाणार नाही. पण माझे अभिषेक शिरसाट बुवा माझ्यासाठी काय आहेत ना, देव माणूस आहे रे बुवा माझ्यासाठी. जर आमचे संबंध जर वेगळे असते, खराब असते, असा काय असता क्रॉसिंग, तर आज गुरुपौर्णिमेसाठी ते गेलंही नसते. 15 मिनिटं का जाईना. एक अभंग बुवाने सांगितलं, एक अभंग म्हणून सुशांत त्यांची चरण बुवा स्पर्श केले आणि जसं बघ माझा भाव साक्षी या आणि दोघं जण आम्ही आलो आणि तसं इलंय तसंच कपडे. तू फोन केलंस बघ पहिलं तेव्हा आंघोळ करी होतोय. नंतर फोन केलंस काय होय निघालय कसं घाई घाई दिलंय तो माका माहिती. अन पण खाल्लंय नाही होय. आता येऊन कोकणावरून जेवलंय. बघलं ना. उगीच आपण काहीतरी बोलायचं नाही रे. उगीच युट्यूब बंद करायचं नाही. काहीतरी माहिती भजनी श्रोत्यांच्या मनात काहीतरी हे करतो ते करतो. मग ते उद्या म्हणतले ना काहीतरी वेगळा मेसेज जातो ना लोकांपर्यंत. लक्षात घे. पण एवढा मात्र तीव्र सत्य आहे बुवा. आजची बारी तुझ्यासोबत थांबणार. मी घरात बसा नाही नाही नाही. ₹1,00,000 जरी ठेवल्यान कोणी स्वप्नील गोसावी बारी कर
तुम्ही ह्याच्यावर बसत नाही कारण या भावानं तुमची काही चुकी नाही. तुमका काय भेटले तर हे पण तसेच आहे का पैशाची म्हटलं बा तुम्ही दोघ जण दगडे मारवा घ्यावा पण बाबानं तुमका नाव ठेवा तुम्ही सोनास पण तुम्ही कधी कधी तुम्ही ह्याची बाजू सांगा अरे कसली सोन्यासारखी कोरस आहे एक शब्द टाकले उद्या तुझ्या धारीत काही बारी असेल एक शब्द टाकले बाबा दोन तर पुरे बसा म्हणून नाही बसू शकत ह्यो ह्यो माझा भाव नाही बसू शकत अभिमान आहे ना बुवा मग तू सांगूची गरज नाही. तुझा जोगरा काय जय जय राम कृष्ण हरी ग ग ग ग ग रे त्याला अभ्यास लागतो कमापनी पमाग हरी कैसे तेरे उनको गाऊं तुझ बिन अब तो रहने पाऊं रूप सलोना लिखदा मेगा मोरया हे लंबोदर गजमुख मोरया हे लंबोदर गजमुख मोरया मेरे मालिक मौला मोरया कैसे तेरे गुण को गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं कैसे तेरे गुण को गाऊं तुझ बिन अब तो रह नहीं पाऊं रूप सलोना लिखदा मेगा मोरया हे लंबोदर गजमुख मोरया हे लंबोदर गजमुख लाडकी बहीण आहे बुवा तुझी बिटका नको खालची बिटका काय सांगितलं तुझी दोन हत्ती बिटका माका दे मी चोपीन म्हणून अरे वाईट वाटते ना बुवा इथे नारदाच्या गादीवर ही माझी बहीण आहे 1,500 तेच सांगतो बुवा लाडक्या बहिणीपेक्षा बुवाने सुंदर सांगितलं लाडक्या बहिणीपेक्षा ह्या माझ्या महाराष्ट्राला सुरक्षित बहिणीची गरज आहे. त्या वाक्य सांगणार कोण आता या कोणीतरी काहीतरी म्हणजे माका माझा अभिमान आहे की आज माझं कोणतरी म्हणून एखादं बुवा माझे भारी ऐकता ते बुद्धे मांडणार होय सुशांत होईल त्यांनी रंगदेवते घात लावून सांगायचं अरे बटारड्या बुवाने आमचं सांगू नये भजन कसं असतं एकच सांगतो सुशिक्षित कोणाला म्हणावं ताई तर ज्यांनी समाजामध्ये आपल्या आई वडिलांची मान शर्मेने खाली जाऊ दिली नाही आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीला कलंक लावू दिला नाही त्याला सुशिक्षित म्हणावं. अरे आपण सांगतो लाडकी बहिणीला 1,500 रुपये मिळतात अरे लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहिणीची गरज आहे. अरे ज्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी नाला सोपार विरार दिवा मुंब्रा अशा ठिकाणी माझी बहीण कामाला आहे माऊली आणि ती 20-15 हजार काय असं ना 20,000 काय पेमेंट असू दे ती माझी बहीण रात्री 12 वाजता त्या अशा खान ठिकाणावरून नालासोपारा विरार मुंब्रा दिवा अशा ठिकाणाहून जेव्हा माझी बहीण सुरक्षितपणे 12 वाजता उमराच्या आतमध्ये पाऊल टाकल ना तेव्हा कुठेतरी म्हणून की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कुठेतरी बाबांनो सुधारलाय. काय गरज आहे बुवा सांगूची लाडक्या बहीण अरे काल बुवा घटना आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काल एक घटना घडली. त्यांचे वडील ऑफ झाले म्हणून त्यांनी 51 म्हणजे 5,100 रुपये जीपेच्या माध्यमातून पाठवले आणि स्वतःच्या वडिलांचं प्रेत जळताना तिने ऑनलाईन बघितलं. हे कलियुग आहे असल्या चॅडवाचा तोंड बघू नये असं मी म्हणतोय. अरे जो आपलं बापूस म्हणजे आपले वडील आपल्या लहान मुलासाठी आपल्या मुलीसाठी जेव्हा 4 जणांच्या पुढे जेव्हा आपली मुलगी बुवा उभी असते तुझ्यासारखे भांडण करत नाही ऐकलं मी दुसऱ्या बाजूला पण भारी करू शकतो ताकद आहे बुवा फक्त जे काय बोलतो ना प्रामाणिकपणाने बोललं पाहिजे. आता तुझी जीभ धडा तरी माझा शाप आतो का ऐकला हा 4 जणांच्या माझी मुलगी म्हणजे माझी बहीण असं वडिलांना वाटतं. मुलगी 4 चौघात असते रे तिघांजवळ मोबाईल नसतो आणि एखाद्या बापाने लांबून बघितलं आणि सांगितलं काय की मनाला सांगणार 3 मुलींजवळ मोबाईल आहे पण माझ्या लेकीजवळ मोबाईल नाही. पण असोच कोणत्या तरी बुवा श्रीमंताच्या दारावर जाणार आणि श्रीमंताच्या दारावर जाऊन बाबा 10,000 रुपये दे रे 15,000 रुपये दे रे
म्हणून तो जाऊन त्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन तो एवढं मोबाईल अँड्रॉइड मोबाईल घेऊन आपल्या लेकीक देणार. पण लेकीची जाणीव काय, ती काय ठेवल्याने जाणीव 51 म्हणजे 5100 रुपये ऑनलाईन पाठवून आपल्या लहानाचं मोठं ज्यांनी केलं, लोकांच्या दारावर जाऊन आपले छंद आपल्या जोपांना काय जे आहेत ते त्या वडिलांनी पुरवले, त्याच प्रेत आपण ऑनलाईन बघतो. हे कलियुग आहे बाबांनो. आता तो आता वारस तपासाकता चिडी हो कशा फाया. मी म्हणतोय त्या का थायच्या थाय त्या का गोळी घालू पाहिजे होती, अशी लांबगाटा होई घ्या का. मग असं नसतं ना बुवा. चेत्याची गोड वेळाशिवाय झाला. आणि भजन काय माझ्या पांचाळ बुवाने काय सांगितलं बघा. भजना नोवे रे फॅशन तो बंद करून नाही ना गेलो. चालू आहे ना. काळ नवे फुलकोळा भगवान नवे भेंडवा. अरे भजन आहे. आणि या भजनामध्ये बुवा टाळ नवे खुळखुळा काय माझ्या सुधार बुवाने सुंदर व्याख्या केली बघा. हा टाळ जो आपण भजनात वाजवतोय तो खुळखुळा नाही, हा पकवाज म्हणजे भेंडवाजा नाही बाबांनो. हे असे जिवंत उदाहरण बघा भजनात असले तर. बुवा एखादा बुवा आपल्याला जड गेला की आपण नको त्या मार्गाला जायचं आणि नको त्या बुवांची बदनामी फुकटची मग असे युट्यूब चॅनल बंद करून काहीतरी बोलायचं. केवढ्यात पडला या. टाळ नवे खुळखुळा पकवाज नवे भेंडवाजा. काल सुर नवे तुंतुना तुंतुना तुंतुना. संतांच्या अभंगाला सिनेमाची चाली त्याला रेडीमेड भांडवल सार त्रास काही ना डोक्याला. अभंगाची करुणी माती बुवाची कला कालविती अर्थाचा अनर्थ करून बुवा. सुंदर व्याख्या माझ्या पांचाळ बुवाने सांगितले. भजन नवे रे फॅशन. बुवाने सांगितलं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. मी काय वेगळा म्हटलंय हो. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवून या. या काय मी अशोक खराचा म्हटलोय. या विठ्ठलाचाच वर्णन लिहिला ना. अरे तुझ्या काय माऊली ह्या पंढरपूरच्या वारीला बुवा एक मुसलमान जातीचा बुवा माणूस टोपी वगैरे घालून आपल्या पूर्ण नमाजाचे म्हणजे ह्याच्यामध्ये तो बुवा पंढरपूरच्या 14 युगे 28 तिकडे पांडुरंग उभा आहे विठ्ठल रखुमाई. त्याचं दर्शन घ्यायला तो मुसलमान जाती. त्याने कधी म्हटलं नाही की मी बाबा मुसलमान जातीचा आहे. तो एकच वाक्य गेला आणि म्हणत गेला काय उंबरट्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन. तो जातीवंत म्हणून काय सांगतोय मुसलमान. गणपती चांगल्या प्रकारे घरात आणतो बुवा. तो पंढरपूरची वारी करतोय वारकऱ्याच्या पोशाखामध्ये पंढरपूरची वारी करतोय. शाल घालतोय गळ्यात आणि तो टाळ घेऊन मृदुंग घेऊन आपला पंढरपूरला जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण असा मंत्र मुखातून घेऊन त्या पंढरपूरला जातोय. आणि काय साकडं घालतोय त्या देवाला बघा. उंबरट्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन. अरे तो साक्षात पांडुरंग हे टाळ्या वाजवता. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायरीशी होऊ दंग हा गाऊन अभंग. नाथागरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाही तर आपण आता मराठी भाषेत आपण एकमेकाचे जात भेद करत गेलो. गाणं वाजव म्हणजे तुम्ही सांगाल ते गाण्याची फरमाईश पूर्ण करणार. उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू. अवघ साक्षात माझ्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. रूप तुझे कैसे पाहू त्यात पायरीसी हो दंग गाऊनी अभंग. पायरीसी हो दंग गाऊनी अभंग. नाथागरी नाचे
गोधडी बुवा पुन्हा एकदा सांगतो बुवा की ए आतापर्यंत त्या खायच्या बुवानं सांगितलं ना की युट्यूब चॅनल बंद कर, पण आज तू सांगितलं बुवा अखिलेश फाळके, व्यंकटेश नर आणि सुशांत जोईल, म्हणजे अखिलेश फाळके आणि सुशांत जोईल आणि व्यंकटेश नर आणि सुशांत जोईल हे जे बारे होतात ना बुवा ते कधीतरी युट्यूबला बघ, ऐकलंस? आणि नंतर का अशी आग असतो, अशी आग बघ, काही लांब जायची गरज नाही रे बुवा. उदाहरण समोर भगवती मातेवरती बुवा एक गोंधळचं सादरीकरण करते बघा. दर्शनासी आलो माडवण गावात, दर्शनासी आलो माडवण वाडीत, भगवती मातेचं वार माझ्या बाळगोपाळ मित्र मंडळ बाई आई हा तुझ्या चरणाशी नतमस्तक आहे, पण आज जे काही माझ्या वाटेनं काय चुकीचं झालं असेल तर ते तुझ्या पायापाशी घाल. आणि एक चूक झाली की अशा बुवासोबत भारी केली तसो तो पुन्हा तो पोरा त्याच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी तुला चांगले आशीर्वाद आई दे आणि माझ्या देखील आयुष्यासाठी चांगले आशीर्वाद दे असं देवी तुझ्या चरणी साखर घालतोय. मीन होती भक्त सारी तुझ्या चरणास, मीन होती भक्त सारी तुझ्या चरणास, माहेरवासिनी साऱ्या जणी येती दर्शनास, आई तुझा हा गोंधळ गातो आज सुशांत बुवा ग, तुझा गोंधळ गातोय आज सुशांत बुवा ग, भगवती देवी तुला माझ्या भरलं साधारण साधा काम नाही, जेनो काम देनो ध्वजा करे गोते खाय. कैलासवासी विकास राऊत उर्फ पप्पू यांच्या स्मरणार्थ श्री चंदन राऊत यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. सिद्धेश शिरवाडकर या माझ्या भावाकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. त्याचप्रमाणे मागाशी बक्षीस आले चंदन राऊत यांकडून कैलासवासी विकास राऊत उर्फ पप्पू यांच्या
पवित्र आणि पुण्यात्म्याला चिरशांती लाभू दे अशी या ठिकाणी भगवती माते चरणी कशी कुठचं पाहिजे तुम्ही सांगा ते गाणं बोलणार कसं आठवत का सांगा बोल ना हे? हा. आता तुम्ही सांगा फक्त कन्नड बिन्नड सांगा नको त्या माझ्या वागदेकर कोणी बाबा त्या कोणत्या तरी लावाज काढता कोणत्या तरी कामात माझ्या वागदेकर फोन जोरदार टाळ्या एकदा वागदेकर फोन कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत घडलं सार होता दिलाचा दिलेदार बाळगोपाळ मित्र मंडळ या मंडळाचा धार काय ह्यो सुशांत होईल बुवा ऐकलास युट्यूब बंद कर म्हणून सांगणार सुशांत होईल बुवा नाही अरे पांचाळ बुवांची शाळा आहे पांचाळ बुवांची लक्षात घे व्हिडिओ काय तुम्ही सांगाल का ना फक्त पैसे द्यावं कशी काळाची चावल बाग सुखाची करपून गेली कशी काळाची चावल आली बाग सुखाची करपून गेली कस विपरीत घडलं सार कस विपरीत घडलं सार होता ढिलांचा मित्रांचा होता मित्रांचा प्रेमळ जीवल ग साऱ्या भावांचा धार होता मित्रांचा जीवल ग साऱ्या भावांचा धार होता मित्रांचा जीवल ग साऱ्या भावांचा सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 अरे भरपूर गाणी आहेत म्हणून रे वेळ नाही ना होता ना तू सांगितलं ना ह्याला हे द्या त्याला टायमिंग द्या म्हणजे माझी काय अक्कल माझी पण पाहिजे असं वाटतंय अरे एखाद्या मायबा भजी स्वतःला भडकवतोय अरे पण किती अरे आज वाईट वेळ आपल्यावरती येते की आपण युट्यूब बंद करून काहीतरी बायबापा भजनी श्रोत्यांच्या मनामध्ये आतापर्यंत माझे एवढे तुम्ही ऐकत असा तो माझा सम्राट भाऊ खरा एवढ्या वाऱ्या केल्या वा तो तसं बघलंस तर आपलं काहीतरी बुवा चालतो म्हणतात ना तसं आपण तो जीवा भावाचा माझ्या बाबा काहीतरी बारी असली एक बस बारीसाठी शुभेच्छा ह्या पट्ट्यात बारी असते तर एक बारी चुकवत नाही तर माझा सम्राट भाऊ बुवा ह्या काहीतरी आम्ही टिकवलं ना बुवा दुःख अडवायला उंबरा सारिखा मित्र वनव्यामध्ये करव्या सारिका मित्र वनव्यामध्ये करव्या सारिका मित्र वनव्यामध्ये करव्या आणि मग सांगितलं अखिलेश बाळकेने सुशांत लटके 50चं कॅट बुवा अंगावरती खाली केले किती 50चं कॅट ते गाणं बघ साई प्रेमात नावून गेला ओ साई भक्त आहे स्वामी भक्त आहे आपल्या कोण समोरचं वाईट ठरवून दे काय विषय नाही पण स्वामींचा एक मंत्र आहे तारक मंत्र काय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जिथे काही असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ बाबूला लक्षात ठेव या खोळ्यांच्या नादाक लागाल माका तुम्ही खोळू म्हणताल त्यापेक्षा आपला आता बरा पण ह्यो आता वेगळा काहीतरी बोलतो लोक तू फक्त उद्या फोन कर बाबा रात्री काय झाला जाऊन दे अरे पण झाला पण त्याच्यात तुका काय माहिती पुढे काय विषय उद्या सांगताल फोन करून तुझ्या
झालं तर जाऊन दे, परत आपण बारीक करू. मग थंय परत असा करतो ना. म्हणजे तुझ्या नादाक लागन काय मी घरात बसवा. आता होयो कशाक जोडीदार दादा पेटी वाजवतो होय ना. मग तुझ्या उद्यापासून तुझ्याकडे बारीक चल. साई प्रेम अरे असली लावंगाटा होई कसे. साई प्रेमात नावून गेला त्याचा जीव साईत जडला. कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना. फक्त चालला साईंची मूर्ती अश्रू घाली ओघळती. पाहुणी द्वारका माई झाली इच्छा पूर्ती. आता बुवा वारी जाणार आहे शिर्डीला. तेव्हा ते गायक रात्रीच फक्त गायन करतात. ते म्हणजे आमचे कंदील बाबा. इथे मुंबई म्हटल्यानंतर साई भक्त असतील. भक्त साईंची मूर्ती अश्रू घाली ओघळती. पाहुणी द्वारका माई झाली इच्छा पूर्ती. बाबा वाला जोडीला कंदील बाबा वाला जोडीला रंगही नर हो भजनाला. कसा भेटला हारवाला साई पालखीचा बहाना. असं बहुत धन्यवाद. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. तई 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 नाचत यावे रंग निघन राया. तई 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 नाचत यावे रंग निघन. त्याचा म्हणाक सांगा. याला भजन म्हणतात आणि याला भजनी बुवा म्हणतात. ओ वाळू आरती ओ वाळू आरती चरणी वाहिली काया. ओ देवा वाहिली काया. जय 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 नाचत आले रंगनी गणराया. जय 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 नाचत आले रंगनी गणराया. जय 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 नाचत आले रंगनी गणराया. सोबत स्वर काढता. आपल्या सिद्धेश यांनी म्हटलं. त्याच्यानंतर कितीतरी गाणी आहेत ना बघा. होय ना फॅन आहे ना. ओके फॅन आहे म्हणजे सिद्धेश. त्याच्यानंतर पंकज कातळे काय म्हटलंय बघा. पाऊस आला तरी तो नाही आला आस माझ्या लागली जीवा. ही गाणी म्हटले ना बुवा फॉलोविंग बघ आपली म्हटलं. पण आपल्या मोठेपणा नको. तू सांगितलं भजन सम्राट कोकण महर्षी मला उपमा दिली. बुवा माझी विद्वत्ता नाही माझी लायकी नाही बाबा. लक्षात ठेव. सुरुवातीला ओळख करून दिली माझी. आज जोडीला बुवा आहेत कोकण सम्राट भजन महर्षी कोकण रत्न सॉरी अशी माझी ओळख केली. बुवा माझी लायकी नाही हो. पंचरत्न यांनी काय केलं ते त्यांच्या. आता भजन कसं बाबा करून घेऊ काय. आता मायबाप भजनेच होते तुमच्या हातात. त्यांनी झाड लावलंय त्या झाडाची आपण बुवा पानं सुद्धा नाही. आपण एका जागेवरती त्या स्थानावरती भजन करणार आणि भजन करत्या वेळी बुवा आपल्या मुखातून एखादा वाईट शब्द केला
उद्या बघ दगडी कमेंट काय असते तू लोकांच्या नादाक लागान जर भारी करत असशील ऐकून येते अरे तुझ्यापेक्षा माका मेसेज येतात पण त्या ऑन स्पॉट जाग्यार काय झालं ऑन स्टेज काय होईल तर आपण बोलणार सुशांत होईल लक्षात घे पडेलच्या बारे कोण असोच मेलो हा हे गाणं संग मला तू गावा आबाळ हे धरले सारे धरणी माय नटली शृंगाराने सृष्टी कवटली पाहण्या तुला जर देवा पहाटे सजली लुकलुकण्याने रात सारी दाटली दुर्वा परी वाहिले स्वतःला भेटण्या तुझी रे दुवा गणा भेटण्या तुझी रे दुवा वातावरण जोपर्यंत आयोजक सांगत नाही बुवा गजर चालू करा माका ऑर्केस्ट्रावर बुवा म्हण चालत पण मी गाणी म्हणतो ना बुवा गाण्याला न्याय देतोय लक्षात घे एक गाणं शेवटचा एक रुपये जरी नाही दिला नाही तर हिने सांगितलं हे साक्षात हा 100 रुपयाचे वर 100 रुपयात मी मेलो तो घाम खबडे जाता यो माझो म्हटलं माहिती असू देत हे शिरशेकर बुवाने आता ते काय सांगतात का ते म्हटलं आता एक बोललं असता जाऊ दे बाजारी अरे देवा हरे कृष्णा थोडी सारी शेड आली पाहिजे ना बुवा गुरुजी अरे प्रति परशुराम पांचाळ माझे संतोष शिरशेकर बुवा आहेत बघा हरे कृष्णा हरे काला जाऊ दे बाजार
यावे धावणी गणराया हरी बोल. गणेश पांचाळ बुवा, माझे गणेश पांचाळ बुवा. धन्यवाद. या ठिकाणी माऊली गजराला सुरुवात करतो, नाहीतर त्याच्या पोटात कळ मारी. पैसे जरी नाही दिलास तरी चला, फक्त तुमचे आशीर्वाद प्रेम जे काय दोन्ही बुवांच्या पाठीशी ठेवा, बस झाला, बाकी आमका काय नको. ब्रेसलेट तर हृदयात हा माझे आहे, पण त्या आता हृदयात होतो, त्या आता कायम जो बाहेर काढणार नाही ना. काय नको होतो काय ना? काय ह्या नवंगाड हे माऊलींकडून उभं राहू. ब्रेसलेट अंगणेवाडीतला 100 रुपये त्या माऊलींकडून. त्या माऊलींकडून तुझ्यासाठी हे 100 रुपयांचं बक्षीस आहे. आशीर्वाद घे, सगळ्यांचा आशीर्वाद घे. आज जोड. छोटे उस्ताद या ठिकाणी माझा दुर्वान यांसाठी त्या माऊलींकडून 100 रुपयांचं बुवा बक्षीस आहे. संगत चांगल्याची करायची नाही, जेवणाची पंगत चुकली तरी चालत, पण माणसा संगत चुकता कामा नाही, लक्षात ठेव. हा ही बारी टाकूची, हा खास करून आपले चाहते जे आपल्या बारीला कंटिन्यू असतात, ते हिंदळे गावचं रत्न होय बरोबर नाना राणे हिंदळे यांच्यासाठी हा भगवती देवीच्या बुवा लाईव्ह सांगतो. या खोटा असतात ना तर नाना राण्यांचा नंबर देते, उद्या फोन कर. त्या भगवती मातेच्या यात्रेला मी भजन केलं होतं आणि त्या भजनाच्या वेळी हा मी गजर म्हटला होता. तो गजर या ठिकाणी त्यांची इच्छा होती की तिकड्या बारीक जा आणि ह्यो गजर म्हणून, नाही तर तुझ्यावर पण गजर बघ. कालच माझा झालाय पगार, मध्ये कितीशे माका दिलं ते सांग. अरे तुका आकडो काय 200 राहू काय बाबा हे खाय ना, तू सिद्धू खाया तू काय ह्या भगवती देवीची शपथ आहे, त्याच्यातले 1000 माझ्या देऊ खाय. अरे बाबा किती इज्जत तुमच्या समोर ती 200 मागान घेता, म्हणजे मी माका वाटतं काय रस्त्यावर कोण खरकट टाकतात त्याच्यावरच जगते असं माका आज वाटतं. ही माझी तुम्ही लायकी केल्या. तू का एवढं लक्षात ठेव भावा, तुझ्या शब्दासाठी मी त्या मानधन इलोय, मी तुझ्या शब्दासाठी ह्यो असलो बुवा स्वीकारलोय, फक्त तुझ्या मंडळासाठी. तुझे आकडे पण म्हणते नाही बाबा, मी तुका किती हातापाय पडले सोने, माका नाही होईत रे एवढा ऍडजस्ट. पण जाऊ दे चल, पैसो काय करू, पैसो काय करूचो. माडवाला नगरी सामना रंगेला, थोडी तरी बुवांची शेड आता काय रे अभिषेक बुवा. भजन रसिक बघायला या अकलेच्या कांद्याला काय सांगावं, ट्याव 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 शेड मध्ये होई मावशी. याची खोपडीचा सटाकली, कितीतरी चान्स तुझ्याकडे आता. देव हा दानव ऋषी मुनी म्हणजे काय नमनच नसते. या अकलेच्या कांद्याला काही सांगावं. अरे दुसऱ्याचे आपण शब्द घेण्यापेक्षा ना स्वतःच्या अकलेनुसार समोरच्या बोलूकशी, स्वतःच्या अकलेनुसार बोलूकशी. दुसऱ्याची जर अक्कल घेऊची तर तुझी का अक्कल चळ पायाचा नाही ना, मग तुका अक्कल परमेश्वराने. अरे ह्या बुवा ह्यांनी सांगितलं ना, खयच्या रूपात येऊन बसलेत, मी सांगू शकत नाही की ह्यांच्या अंगात सत्यनारायण हा की ह्यांच्या अंगात आपली माता भगवती माता येईल, पण सांगता आपल्याकडनं ओढून घेता. पण विलास शांत झालंय मी, पण काय सांगू शकत नाही. खयचो साक्षात देवीलो माझो कुंडकेश्वरीलो रामेश्वर सांगितलं ह्या जा काय झाला पायाखाली घाल. या गोसावी बुवाने, या गोसावी बुवाने हरी नामाची वाट लावली. माडवन नगरी सामना
रसिक बघाया आला भजन रसिक बघाया आला भजन रसिक बघाया आला भजन रसिक पहाया आला भजन रसिक बघाया आला भजन रसिक बघाया आला अकलेच्या कांद्याला काही सांगावं म्याव 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 अकलेच्या कांद्याला काही सांगावं त्याची खोपडीचा साठा करी त्याची खोपडीचा साठा या गोसावी बुवा हरीला माझी वाट लाव या गोसावी बुवाने हरिनामाची वाट लावली स्वतःची अक्कल माझं अजून काय लागतंय हरिनामाची वाट लावली त्याच्यासाठी पण मोठं मन लागतं लक्षात ठेव कोणतरी आपल्याला सांगणार आपण त्याच्यावरती बोलणार नको रे बाबा बाबा भगवती माते आणि माझ्या त्या सत्याला बघून घे रे बाबा काय चाललं आता एकच राजा ह्या चालीवरती गजर अभिषेक भोने लिहिलेला आहे आम्ही अभिषेक भोने जरी म्हटलं ते पण आम्ही ते जास्त एकदा जरी म्हटलं तरी आम्ही ते घेतो बुवांकडून या काय आयकॉन मग लिहिलेला हा ऐकलंस लक्षात घे पण आम्ही म्हणतो पण आम्ही त्याला लाईक बिक आम्ही न्याय देतो लक्षात ठेव दोनच राजे इथे गाजले एकच राजा इथे जन्मला नाही तर माहित आहे ना दोनच बुवा इथे गाजले सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक त्या घालवलीत एक त्या घालवलीत आणि एक त्या कातवन गावात लक्षात ठेव गजराला सुरुवात करू बघा सिंधुदुर्गची आम्ही मावळे श्रद्धा आमची देवावळ माझ्या जिल्ह्याचं नाव गाजत नाही जगाच्या पथकावर माझ्या जिल्ह्याचं नाव गाजत नाही अरे चारच रे चारच म्हणतात पण ताकद काय ती बघा जिल्ह्याचं नाव गाजत नाही जगाच्या पथकावर पुढे लागला पाहिजे ग अभिमानाने सांगू जगाला आम्ही सारे कोकणी ऐकण्यासाठी गोड वाटे भाषा म्हणजे मालवणी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन भूमी झाली अरे छत्रपती शिवाजी महाराज अरे नावात किती बुवा दम आहे बघा च म्हणजे छात्रवंत त्र म्हणजे त्रयस्थ प म्हणजे पतित पावन ती म्हणजे तिचा आशीर्वाद त्या शिवनेरी मातेचा उपवास शिवाजी जी म्हणजे शिवनेरी दाखविणारा वा म्हणजे वासनेच्या आहारी न जाणारा जी म्हणजे जिजाऊंचा तारा महाराज म म्हणजे मराठमोळा हा म्हणजे हार न मानणारा रा म्हणजे राजश्री आणि ज म्हणजे जनता जनार्दनाचं कल्याण करणारा ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन भूमी झाली विजयदुर्ग सिंधुदुर्ग देवगड किल्ला शान आमची वाढली स्वच्छतेत पहिला नंबर मान दिल्लीच्या तख्तावर स्वच्छतेत पहिला नंबर मान दिल्लीच्या तख्तावर माझ्या आंगणेवाडीची भराडी देवी
नवसाला पावते. नवसाला पावते, नवसाला पावते. एक फरमाईश आहे म्हणून शॉर्ट अँड शूट मध्ये गजल साजरी करू. आग्नेवाडीचं गाणं घ्या बोलतात. घ्या गे रे घेऊया. चल म्हण हॅलो टाक टाक टाक. अभ्यास लागतो त्याचा पण. आग्नेवाडीची भराडी देवी नवसाला पावते. नवसाला पावते, नवसाला पावते. त्या फोंडा घाटाची मधाची बाटली गवता खुलाविते. गवता खुलाविते, गवता खुलाविते. महाशिवरात्री कुणकेश्वरती जत्रा मोठी भरते. जत्रा मोठी भरते, जत्रा मोठी भरते. माडवण गावाची भगवती माता पार्वती जणू दिसते. पार्वती जणू दिसते, पार्वती जणू दिसते. त्या मुनगे गावाची भगवती माता पार्वती जणू दिसते. पार्वती जणू दिसते, पार्वती जणू दिसते. वाडी गावात पांडवकालीन मंदिर विमलेश्वर. मंदिर विमलेश्वर, मंदिर विमलेश्वर. वाडी गावात पांडवकालीन मंदिर विमलेश्वर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजते जगाच्या पताकावर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजते जगाच्या पताकावर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजते जगाच्या पताकावर. निसर्गरम्य सागर किनारा आम्हा जणू लाभला. आम्हा जणू लाभला, आम्हा जणू लाभला. चेंज करायचं गाणं तुमच्यासाठी. तुमच्यासाठी गाणं राग चेंज करून पुढचं आहे का. नाकवा 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 नाकवा. नीला घोटाना हवा. क्या बात है. नीला घोटाना हवा. मागच्या वर्षी जंजीर पाहिलाय मालवाना किल्ला बघा उतरायला. तुमची जेवढी फरमाईश आहे तेवढी पूर्ण करते हा. बाबा युट्यूबला साक्षी आहे ते बघा. यांची फरमाईश आहे म्हणून गजराच्या माध्यमातून गाणी घेतोय. नाही तर कोणतरी त्याला काढी खा नको नको त्या आयडी काढून त्या बुवा जैल बुवा टार्गेट करून कमेंट करणार हो. म्हणून काय म्हणते बघा. भराडी मातेचं पण घेणार. मागच्या वर्षी जंजीर पाहिलाय मालवाना किल्ला बघा उतरायला. नाकवा 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 नाकवा. फरमाईश. निसर्गरम्य सागर किनारा आम्हा जणू लाभला. सुरमई पापलेट खाऱ्या बांगड्याचा आस्वाद चाखला. थोडा मार्ग राजपूर मालवण वेगुर्ला कणकवली तालुके. थोडा मार्ग सावंतवाडी मालवण वेगुर्ला कणकवली तालुके. कुडाळ देवगड वैभववाडी येथे डबल भारी रंगते. डबल वारी
गजरी गाऊन सांगे जिल्हा माझा सुंदर. जिल्हा माझा सुंदर, जिल्हा माझा सुंदर. किमान नाही म्हटलं तरी बुवा 6 ते 7 वर्षाच्या अगोदरचा गजर आहे हा. आम्ही राखले आज अभिषेक गजरी, आज अभिषेक गजरी गाऊन सांगे जिल्हा माझा सुंदर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजलंय जगाच्या पताकावर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजलंय जगाच्या पताकावर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजलंय जगाच्या पताकावर. सिंधुदुर्गचे आम्ही मावळे श्रद्धा आमची देवावर. सिंधुदुर्गचे आम्ही मावळे श्रद्धा आमची देवावर. माझ्या जिल्ह्याचं नाव गाजलंय जगाच्या पताकावर. माझ्या जिल्ह्याचं नाव धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.